आता आपण आहोत संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये. आपण आता तो वाडा थोडासा आतनं पण बघूया. आता आपण आहोत संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये, जिथं छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यावर पहिला हल्ला झाला होता मुकरब खानाकडून. तर तो जो सरदेसाईंचा वाडा जो आहे तो आता माझ्याबरोबर समोर आहे, तर मी तुम्हाला तो दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला. यानंतर स्वराज्यामधील मंत्री सरदार यांच्यामध्ये वतनासाठी फंद फितुरीचे प्रमाण वाढले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज हे तख्तावर आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजीराव शिर्के यांना शब्द दिला होता की जेव्हा गणोजीराव शिर्के म्हणजेच पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र यांना जेव्हा मुलगा होईल तेव्हा शृंगारपुराचे वतन त्यांना देण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे गणोजी शिर्के यांच्याकडून वतनाची मागणी सातत्याने होत होती. पण स्वराज्यामध्ये वतनाची सवय लावायची नाही असा नियम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. म्हणून संभाजी महाराज हे गणोजी शिर्के यांना वतन देण्यास चालढकल करत होते. याच काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील मैत्री घट्ट होत गेली होती. पण जेव्हा शिर्के हे शृंगारपुरामध्ये फंद फितुरी करत होते तेव्हा त्यांच्यावर कवी कलश हे चालून गेले होते. पण शिर्के यांनी कवी कलशांचा शृंगारपुरामध्ये पराभव करून त्यांना पळवून लावले. यानंतर कवी कलश विशाळगडावर गेले आणि ही बातमी कवी कलशांनी संभाजी महाराजांना कळवली. ही बातमी कळताच छत्रपती संभाजी महाराज विचारात पडले, ज्यांच्या विरुद्ध आपण हल्ला करणार आहोत ते तर आपलेच सासरे आणि मेहुणे आहेत. याच वेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलासा दिला आणि सांगितले, स्वराज्यापुढे कोणताही माणूस अथवा कोणतेही नाते महत्वाचे नाही. तुम्ही थेट शृंगारपुरात जाऊन शिर्के यांच्यावर हल्ला करा. तर आपण आता तो वाडा थोडासा आतनं पण बघूया. छत्रपती संभाजी महाराजांनी शृंगारपुरात जाऊन शिर्के यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पळवून लावले. आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज खेळणा किल्ल्यावर म्हणजेच विशाळगडावर आले आणि छत्रपती संभाजी महाराज कवी कलशांना भेटून त्यांनी विशाळगडाचे संवर्धनाचे काम कवी कलशांना दिले आणि संभाजी महाराज एक दिवसाचा मुक्काम करून पन्हाळ किल्ल्यावर गेले. तेव्हा पन्हाळ किल्ल्यावर स्वराज्याचे सरसेनापती मालोजीराव घोरपडे होते. संभाजी महाराजांनी मालोजीराव घोरपडे यांची भेट घेतली. संभाजी महाराज जेव्हा पन्हाळ किल्ल्यावर होते तेव्हा त्यांच्या एका हेरा रायगडावर एतिकात खानाचा हल्ला होणार आहे ही बातमी समजली. ही बातमी समजता संभाजी महाराजांनी संगमेश्वर मार्गे रायगडावर जाण्याचे ठरवले. संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये आल्यानंतर सरदेसाई यांच्या वाड्यावर दाखल झाले, कारण पन्हाळापासून प्रचितगडापर्यंतचा या भागातील महसुलीचे काम हे सरदेसाई यांच्या वाड्यामधून केले जात होते. पण संभाजी महाराज संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आहेत ही बातमी गणोजी शिर्के यांच्या मार्फत मुघल सरदार मुकरब खान यांना देण्यात आली. पण रायगडावर एतिकात खानाचा हल्ला होणार आहे आणि मागून आपल्यावर मुकरब खान हल्ला करण्यासाठी येऊ शकतो हे माहिती असून सुद्धा स्वराज्याचे काम तेवढेच महत्वाचे आहे हे संभाजी महाराजांना माहित होते. तेव्हा संभाजी महाराजांनी अर्जोजी आणि गिरजोजी या यादव बंधूंचे न्याय निवाड्याचे काम पूर्ण केले आणि त्याच वेळी सरदेसाईंच्या वाड्यात स्वराज्याचा हेर मुकरब खान आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे अशी बातमी संभाजी महाराजांकडे घेऊन आला. ही बातमी कळताच संभाजी महाराज नावडी बंदराच्या दिशेने निघाले. तेथून ते जयगड नदी मार्गे दाभोळ मधून महाडपर्यंत जाणार होते. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांकडे 500 घोडेस्वार होते आणि मुकरब खानाकडे 1500 फौज होती. पण संभाजी महाराज कोणत्या मार्गाने रायगडावर जाणार आहेत ही माहिती मुकरब खानाला फंद फितुरीने सांगितली गेली होती. अर्थातच या सरदेसाईंच्या वाड्यावर छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली नसली तरी या वाड्यामध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे काही मावळे आणि मुकरब खानाचे सैन्य यांच्यामध्ये चकमक झाली होती. संभाजी महाराज नावडी बंदराच्या दिशेने गेले होते, पण इखलास खानाने म्हणजेच मुकरब खानाच्या मुलाने नावडी बंदराला वेढा घातला होता. अखेर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना नावडी बंदर याच्या परिसरात मुघलांनी अटक केली. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली त्यानंतर मुघली फौजेने संगमेश्वरामधील सरदेसाई यांच्या वाड्यावर हल्ला केला आणि त्या परिसरामधील मंदिरेही पाडली. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना अटक करून मुकरब खानाने धर्मवीर गडावर अवघ्या 2 दिवसात नेले.
आपण आता संगमेश्वर पाहून आलो. ट्रॅफिक असल्या कारणानं मी थोडंसं मोटोब्लॉग बंद केला होता. आता मोटोब्लॉग चालू केला. आता इथून 14 ते 15 किलोमीटर आहे गणपतीपुळे. उद्या मी राहणार आहोत, त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस एक्सप्लोरिंग करण्यात जाईल, फिरण्यात जाईल. ओ हो माय गॉड, मला भीती वाटते कारण की खूप एकतर तीव्र उतार आहे आणि दुसरी गोष्ट कधी कधी टायर सुद्धा स्लिप होते. सो ह्याची जरा थोडीशी भीती वाटते. ट्रॅफिक जरा क्लिअर होऊ दे, मग आपण भेटूया. आता गणपतीपुळे राहिला आहे इथून 8 किलोमीटर. गणपतीपुळे जवळ चाललंय. माझी फिलिंग भरपूर हाय आहे. एक मिनिट, ह्यांना जाऊ दे पुढं. हे मागं राहिले की मला नीट व्लॉग नाही करता येणार. थोडंसं प्रेशर होतं की रस्ता चुकला होता माझा पहिल्यांदा. संगमेश्वर पासून जेव्हा मी निघालो तेव्हा माझा रस्ता चुकला. मी डायरेक्ट चिपळूण मार्गे गेलो. सो त्यात थोडा वेळ गेला माझा. 10-15 किलोमीटर मी पुढे गेलो होतो. मी नंतर रिटर्न येऊन पुन्हा संगमेश्वर पासून नंतर पुढं आपला जो गणपतीपुळेचा जो रूट आहे तो पकडून. एक मिनिट, हे अचानक मध्ये का थांबवली गाडी? अचानक गाडी मध्ये थांबवली तिकडं. तर नंतर मग मी गणपतीपुळेचा रोड पकडून आता आपण फायनल गणपतीपुळे पोहोचतोय. एक 5-10 मिनिटात आपण पोहोचू. आता बऱ्यापैकी हा रोड सगळा सरळच आहे. आता गणपतीपुळे राहिले 5 किलोमीटर आपल्यापासून. आता पहिल्यांदा गणपतीपुळे चाललोय. इतकं भारी वाटते कोकणात. तो आतापर्यंत तो एक्सपिरियन्स होता. वारं फार सुटलंय, सो तुम्हाला कितपत आवाज येते मला माहित नाहीये. वारं फार आहे पण थोडी गाडी हळू घेतो. आतापर्यंत जो एक्सपिरियन्स होता तो एक नंबर होता. गणपतीपुळे पूर्ण मंदिर फिरायचं आहे, तो बीच फिरायचा आहे, नंतर आपली जी काही ठिकाणे आहेत ते ठिकाणे पाहायचे.